आपण दोन घटना पाहिल्या। फलटणमध्ये सरकारी रुग्णालयातल्या एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली। तिला आत्महत्या करावी लागली, तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि ते करणारे गुन्हेगार जे आहे ते पोलीस खात्यातले। दुसरी घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली। एका मुलीवर युवतीवर सपासप वार करून तिची हत्या केली। ठीक आहे, हल्लेखोराने आत्महत्या केली हा पुढला प्रश्न, पण मुंबईच्या रस्त्यावर सपासप वार करून एका मुलीची हत्या झाली। अशा घटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सातत्याने घडताना दिसत आहेत। सातत्याने मधल्या काळामध्ये वसईत घडल्या, मराठवाड्यात घडल्या आणि अत्यंत असंवेदनशील पद्धतीनं गृह खात्याचा कारभार सुरू आहे। गृह खातं काय करत आहे? विरोधकांवर पाळत ठेवणं, विरोधकांचे फोन टॅप करणं, पोलिसांना विरोधकांच्या मागे लावणं। पोलिसांची जी व्यवस्था आहे ती या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात उत्तम काम करण्यासाठी आहे, पण पोलीस हे आमच्या पक्षाचे चाकर आणि नोकर आहेत। अशा पद्धतीनं त्यांना राबवलं जात असेल तर फलटण आणि मुंबईसारख्या दुर्घटना सतत घडत राहतील। घटना